नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे 1 मे आणि तो का साजरा केला जातोय? तर आपल्यापैकी बरेच जण 1 मे म्हणजे सुट्टी असा विचार करतात. 1 मे आला म्हणजे त्या दिवशी सुट्टी असते असा विचार करत असतात. पण या दिवसामागे किंवा या सुट्टीमागे एक मोठा इतिहास, संघर्ष आणि अभिमान दडलेला आहे. तर याच दिवशी आपण कामगार दिवस सुद्धा मानत असतोय किंवा साजरा करत असतोय. तर 1 मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातोय. कामगारांच्या जे मेहनतीचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. रोज आपण जे काही वापरतोय घरामध्ये, घर, रस्ते, कपडे, अन्न, हे सर्व तयार करण्यामागे कामगारांचे योगदान आहे. पण एक असा काळ असा होता की कामगारांना खूप तास हे काम करावं लागत होते, पण त्यांना योग्य वेतन किंवा सुविधा मिळत नव्हत्या. आणि म्हणून एक इतिहास घडून आला, तो म्हणजे चला आता तो जाणून घेऊया कोणता इतिहास होता तो. तर 1 मे हा मागचा इतिहास म्हणजे 1886 साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी मोठं असं आंदोलन केलं. त्यांनी मागणी केली होती की दिवसा फक्त 8 तास काम. त्यावेळी कामगारांना 12 ते 16 तास काम करावे लागत होते. आणि म्हणून या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला. काही कामगारांचा मृत्यू झाला. पण या संघर्षामुळे जगभरात कामगारांच्या ज्या हक्काबद्दल जागृती झाली आणि त्यानंतर 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्यात जी परंपरा आहे ती सुरू झाली. तर भारतात 1 मे का साजरा केला जातोय? तर भारतात ही 1 मे म्हणजेच मोठ्या प्रमाणात का साजरा केला जातोय? तर भारतात पहिल्यांदा म्हणजे 1923 साली कामगार दिन हा साजरा करण्यात आला. तर आजच्या काळात कामगारांना हक्क मिळाले आहेत. 8 तास काम, वेतन, सुट्ट्या आणि सुरक्षितता. पण अजूनही काही ठिकाणी कामगारांना अडचणी येतात. आणि म्हणून हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की कामगारांचा सन्मान करणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, 1 मे हा दिवस महाराष्ट्रासाठी आणखी खास आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याआधी महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होते, पण भाषेच्या आधारावर राज्याचीही विभागणी झाली. महाराष्ट्रासाठी अनेक लोकांनी आंदोलन केलं, बलिदान दिलं. त्या संघर्षातून आपल्याला आपला महाराष्ट्र मिळाला आणि म्हणून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून अभिमानाने आपण साजरा करत असतोय. तर 1 मे आपल्याला 2 मोठे संदेश देतोय. पहिला म्हणजे कामगारांचा सन्मान करा आणि दुसरा जो महाराष्ट्राचा अभिमान बाळगा. तर आपण इथे
आहोत, जे काही करतोय त्यामागे कामगारांचा मोठा वाटा आहे. मित्रांनो, 1 मे हा फक्त सुट्टीचा दिवस नाही, तर इतिहास, संघर्ष आणि अभिमानाचा दिवस आहे. कामगारांना सलाम करा, महाराष्ट्राचा अभिमान बाळगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.